राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार प्रकाश गजबे आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगणार, येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्हाला तिकीट मिळणार आहे का, पक्षाकडून संधी देण्यात येणार आहे का? हा विषय माझा नाही आहे, हा संपूर्ण राज्याचा विषय आहे। राज्यामध्ये जे सूत्र ठरेल, किती जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, किती जागा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना लढेल, काँग्रेस किती लढेल, हा वरच्या लेवलवर त्या ठिकाणी सूत्र ठरल्यानंतर मग विदर्भाच्या वाट्याला किती जागा येतील, मराठवाड्याच्या वाट्याला किती येतील, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला किती येतील, मुंबईला किती येतील, अशी परिस्थिती आहे। आता अजूनही त्याची चर्चा सुरू झालेली नाही। ती चर्चा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कळेल। परंतु विदर्भामध्ये यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगली कामगिरी करेल असं त्या ठिकाणी मला वाटते आणि महाविकास आघाडीची ताकद ही आता दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र राहणं, महाविकास आघाडीने एकत्र राहणं गरजेचं आहे। जर पक्षाने तुम्हाला संधी दिली तर किती सीटाची मागणी करणार आहे? कारण की राष्ट्रवादीमध्ये 2 गट आहे, एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट, बरोबर? तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे आहे प्रशांत पवार शहर अध्यक्ष यांनी 3 सीटांची मागणी केलेली आहे आणि त्यांनी दावासुद्धा केलेला आहे की मी निवडून येणार। यावर तुमचं काय मत राहील? त्यांचा पक्ष मोठा पक्ष आहे, आमचा पक्ष लहान पक्ष आहे, आमच्याकडे आमदार कमी आहे। आता आम्ही आमचा विचार करू, परंतु ही जी महाविकास आघाडी आहे ही पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, सोनियाजी किंवा राहुलजी यांच्या नेतृत्वामध्ये जे काम करते, आता तरी मला असं वाटते की ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्याच्यामध्ये 150 जागेच्या वरती त्या ठिकाणी आम्ही आघाडी घेतलेली आहे। त्याच्यानुसार सूत्र जे ठरेल त्याच्यानुसार आम्ही मागणी करणार आहोत। अवास्तव मागणी करून त्या ठिकाणी म्हणजे तेढ निर्माण करणं असं झालं नाही पाहिजे। एक दुसऱ्यांना घेऊन चाललं पाहिजे। ज्या ठिकाणी ज्याची ताकद आहे, ज्या उमेदवाराची ताकद आहे त्या ठिकाणी त्याला उमेदवारी दिली पाहिजे असं या मताचा मी आहे। तुम्ही शरद पवार गटामध्ये आहात आणि खरं म्हटलं या निवडणुकीमध्ये काय पार्श्वभूमी राहणार आहे? निश्चितच पार्श्वभूमी काय, आता त्या ठिकाणी तयारी झालेली आहे सर्व पक्षाची, त्याच्यानुसार आणि आता तुम्ही बघितलं की या ठिकाणी आंदोलनं सुरू आहे आणि हे सरकार कुठल्या कामाचं नाही आणि म्हणूनच 30 जागा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदारकीला आल्या। विधानसभेलाही आपली सत्ता त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मला सांगावं असं वाटेल। विदर्भातून चांगली मदत त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मदत होईल असं वाटते। नक्कीच विधानसभामध्ये आपली सत्ता येणार असा दावा प्रकाश गजबे यांनी केलेला आहे। रिपोर्टर स्नेहा भोगे,